त्यानंतर 4मध्ये 9मध्ये यांनी फक्त वोटिंग मशीननी हे घेतलं आहे. कारण त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल आलं होतं, फक्त बोलणं होतं, नेट नव्हतं. लक्षात ठेवा. 4ला 9ला फ्रॉड इलेक्शन. बरोबर आहे. केस टाकली सुब्रमण्यम स्वामी, अडवाणी आणि नरसिंहरावचा पोरग आणि बॉम्ब सेटने. 13ला काय म्हटलं? इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. सुप्रीम कोर्ट जे आहे ते सत्य सांगतो मी. आणि 13 नंतर पलटली बाजू. आर्य हत्यारे, यहुदी, हिटलरपेक्षा 200 पटे लोकांनी, ज्यांनी काँग्रेस, RSS आणि जनसंघ म्हणजे BJP यांच्यामध्ये झालेले आहे. खरं आहे का खोटं आहे? फक्त विचार करा, खरं आहे का खोटं आहे. त्यानंतर पेगॅसस आलं. पेगॅसस आल्यानंतर विठ्ठलराव विखे पाटील कुठं होते? शिवसेनेमध्ये. BJP शिवसेनेचे गव्हर्नमेंट 14 पासून सुरू होते. आणि त्याचं पोरग अपोजिशनचा लीडर. रातोरात टोपी बदलवली. आणि नेट आला आहे, रेग्युलर नेट आलं 15-16 पासून. चेक करा खरं आहे का. नेट इज इक्वल टू 21 सेंचुरी. जे जगात घडतं ते आम्ही मान्य करू. कारण हे सांगितलं कसं 5000 वर्ष अगोदर कोणी? का 10,000? बुद्ध जेव्हा झाले तेव्हा, मी मानव आहे, मी देव नाही, मी वास्तव्यवादी आहे. बरोबर आहे. वास्तव सायन्स. मी तर म्हणतो ना, आहे का जगात कुठं असं. आणि त्यानंतर भीमा कोरेगाव 2018ला एक बोटे आणि हा हरामखोर मनोहर कुलकर्णी, हे आर्य हत्यारे 200 पटीने डिक्टेटर लोक या देशात जेवढा स्वातंत्र्याचा अगोदर नंगा नाच नाही केला आहे, तेवढा नंगा नाच हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केलेलं आहे. मोगलाने सुद्धा अन्याय अत्याचार नाही केलं. इंग्रजांना तर केलंच नाही. इंग्रजांमुळे शाहू फुले आंबेडकरनं आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे. आता तरी मान्य करतं का? आणि हा भीमा कोरेगावचा कांड, जे बाबासाहेबाचा पोरगा होता एक यशवंत, त्याला मॅट्रिकसुद्धा पास नाही होऊ दिलं. त्यांच्या जावई तेलटुंबे, ज्याने डॉक्टर घेतल्या बीट्स पिलाण्यामधनं, त्या बिचाराला 4 का 5 वर्ष जेलमध्ये टाकलं. आणि प्लॅन करणारा कोण? हा आर्य हत्यारा निजामी मराठाचा औलाद, हा शरद पवार. बघा म्हणजे काय झालं आहे. यांचं रक्त हे जे आले आहेत, कारण ते यांचं घराचं रिलेशन झालं. हे संभाजी महाराज तुकडं झालं, त्याच्या तोंडातून नाही, शिवाजीचा नाही सांगत, जिजाऊचा नाही सांगत इतिहास. निजामी मराठा. बघा आहे बरोबर. 19मध्ये परत इलेक्शन झालं. सुप्रीम कोर्टने म्हटलं तुम्ही 5 मशीन प्रत्येक विधानसभामध्ये व्होटिंग मशीन व्हीव्हीपॅटने टॅली करायची. दादांनो 19च्या इलेक्शनमध्ये 373 ठिकाणी काही टॅली मिळत नाही आहे. इलेक्शन कमिशनरला मॅथमॅटिक्स नाही आहेत बरं का, कारण डिक्टेटरशिप आहे. आमच्या विरोधात गेलं तर खून करण्यात येईल, ते पण सांगतो. आणि 2000 नंतर 20 लाख मशीन गायब आहेत, 19 लाख काहीतरी. आणि जानेवारी महिन्यात का फेब्रुवारी महिन्यात माझा लहान भाऊ, ज्याचं नाव आहे भूषण गवई, तो मला ओळखतो मी, त्याने ओथ घेतली आणि त्यांनी इलेक्शन कमिशनरला सांगितलं सगळ्यांना व्हीव्हीपॅटची पर्ची द्यायची आहे आणि त्याला टॅली करायची. आर्य हत्यारे 200 टाईमने डिक्टेटर, हा प्रेझेंट जज, आलं लक्षात. आणि दुसरा एक जज हे आलेत. आताचा जो जज आहे आणि तो दत्ता, बरोबर आहे. आणि दादांनो त्याला बोलवलं 18 एप्रिलला. तो काय म्हणतो, साहब अरे वो तो जो है ना ATM की पावती, वो 15-20 दिन इंक निकल जाती है. अच्छा 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 ठीक आहे. आणि काय डिसिजन दिलं मग 24ला, सिम्बॉल लोडिंग ही कॅन्डिडेट फायनल झाल्यानंतर त्यांच्या समोर करायची. हे काय करतात ते सांगतो. ECIमध्ये 4 डायरेक्टर आहेत त्यांचे, बरोबर आहे. यांच्याकडे 40 लाख मशीन आहेत. आणि हे पर्सेंटेजच्या प्रमाणे कुणाला विचारा, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज प्रमाणे प्रोग्रामिंग करता येते. कसं करतात ते सांगतो. एला मी 40% दिले, बीला मी 37% दिले. किती झाले? 78, बरोबर आहे. 77 झालेत.
आणि मी काय केलं, बाकी कॅन्डिडेटना आता राहिले 23मध्ये डिवाईड करून टाकलं. जसं महाराष्ट्रात दिलं प्रकाश आंबेडकरला 5-7%, बाकीचं डिवाईड करून टाकलं. आणि काय त्यानंतर फ्रॉड बघा, वोटर लिस्टपासून हार्ड कॉपी मिळत होती. भारतातल्या 90% लोकांना मी विचारतो, आज इलेक्शनच्या अगोदर 1 महिना 2 महिना अगोदर तुम्हाला प्रॅक्टिकली हार्ड कॉपी मिळत होती का नाही? आपण चेक करत होतो माझं नाव आहे का, आणि जे काही मिळेल ते डिलीट करतो त्यांचं कुटुंब. दिली का? मायनॉरिटीचे व्होट गायब. त्यानंतर वोटर लिस्ट दिली. आयडेंटिफिकेशन नंबर पाहिजे का नाही? मी मशीनने करतो, वोटिंग मशीन, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट्स. दिलं का? नाही. त्यानंतर वोटिंग झालं, समजा 7 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत झालं, तर किती लोकांनी वोटिंग केलं? हे 7 वर्ग शिकलेल्या पोराला मी बसवलं, बाबा तुला मी 1000 रुपये रोज देईल, तू फक्त हे लिस्ट घे, जो माणूस आला त्याला टिक कर. आणि इलेक्शन तुम्ही काउंटिंग करू शकता ना दादा. एका वोटिंग म्हणजे 2000 मतं आहे, तर 10 तासात 2000ची काउंटिंग करून केली का? नाही. त्यानंतर फॉर्म सी प्रमाणे हा आतंकवादी, देशद्रोही, हा सिब्बल, हरामखोर, बेईमान, तोंडातनं आवाज नाही निघत आहे आता. हां, त्यानंतर 7-8 ए मेरी मर्जी, बघा ए मेरी मर्जी. आणि ते यहुदी आर्यात ए चुपचाप बसा, कानात शिसा टाकील आपल्या मा बहिणी आणि जास्त करा खून करील. बरोबर आहे. तर मी आज विचारतो, भारतातले जेवढे पोलीस कमिशनर, कलेक्टर आहेत, तुम्ही व्होटिंगमध्ये इन्व्हॉल्ड आहे, तर मला सांगा, हरामखोर लोकांनो, सुप्रीम कोर्टचा जज, इलेक्शन कमिशनर आणि तुम्ही ब्युरोक्रेसीच्या लोकांनो, हरामखोर लोकांनो, तुम्ही संविधानाने झाले आहे ना? कोण खोटा बोलते हे सांगा मला. 538 ठिकाणी फ्रॉड आहे. सांगा कोण खोटा बोलतंय? गधड्यांनो तुम्ही केली आहे का रे? आज पोलीस कमिशनर या SDOला म्हणतो, तुम्हाला मात चढली आहे ना? मात चढली आहे ना तुम्हाला? बरोबर आहे. कोण खोटा बोलतो? तुमच्यावर जी जबाबदारी दिली आहे, तुम्ही जो 5000 वर्षांत किती लोकांनी आहुती दिली, एका मताचा अधिकार दिलेला आहे. गधड्यांनो त्याच्यामुळे, अरे आम्ही 90% हाकतो ना, ते तुमच्या बायका पोरानं खातात, ते आमचं हागलं. पगार घेता 4-4, 5-5 लाख रुपये. भडव्यांनो, हां कोण खोटा बोलतो मला सांगा? इलेक्शन कमिशन बोलतो का हे आतंकवादी बसले आहेत जज दत्ता आणि खन्ना? कोण खोटा बोलतो? बेईमान हरामखोर लोकांनो, तुम्हाला आया बहिणी नाहीत का रे? आणि फडणवीसची बायको म्हणते सगळ्यांना वेश्या व्यवसाय द्या, आणि तो म्हणतो माझ्या लोखंडाचा आहे लोखंड. मला सांगा दादांनो, खरं आहे का? खरं आहे का? वेश्या व्यवसाय आहे. 5000 वर्षे तो धंदा चाललाय आणि हात चाललाय. आणि SC ST OBCचे जेवढे काही आहेत, ग्रामपंचायतचे मेंबर, नगर परिषद, कॉर्पोरेटर, आमदार, खासदार, मला सांगा रे भडव्यांनो, तुम्ही 71 लाख रुपये मिळते एका खासदाराला. महाराष्ट्रात बघा 31 खासदार आर्य हत्यारे निजामी मराठ्यांचे. सत्य आहे. 4 खासदार ज्यांच्या आईजवळ हे STचे 13, त्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता. बरोबर आहे. आहे का जगात कुठं असं आहे? 50ची व्हॅलिडिटीनं प्रूव्ह करा. त्याचे 2, आम्ही 33 जाती, तो आमचं तर काहीच नाही. आणि बघा आदिवासीवर मणिवरपासून कापा, बलात्कार, काही करा, कारण कोण आहोत आम्ही? बरोबर आहे. त्यानंतर 7 खासदार बाबासाहेबांचे देशद्रोही 6 आहेत. आणि 7 खासदार ज्यांचे मायबाप, ज्यांचे बाप संघाच्या ग्राउंडवर हाफ पॅन्ट आणि काय टोपून जातात, ते म्हणजे गुलामच आहेत, ते कोणी असू दे. तर मला आता विचारायचं आहे की तुमच्याकडे काय बाकी राहिले हे सांगा मला. 85 करोड गेले. पहिलं महाराष्ट्रातले अत्याचार सांगतो. 94 मध्ये नोव्हेंबर 114 गोंडगोवारीला मारलं. 98 मध्ये घाटकोपरला 11 निरपराध लोकांची हत्या केली आणि मनोहर कदमला सोडून दिलं. खैरराजी कांड, हा तिथला माणूस होय, हा भडवा, हा काँग्रेसचा अध्यक्ष भडव्या, हरामखोर, चमडी चोर साल्या. त्या 2 पोरीनं आईच्या गुप्तांगमध्ये काड्या टाकल्या दादा, काड्या. अंधभावाला मारलं, ग्रॅज्युएट त्याला मारलं. आणि आदर्श गाव म्हणून हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते, त्याला आदर्श गाव म्हणून बक्षीस देतात.
14 गोपीनाथ मुंडेला मारलं का ते कांड. मला सांगा, आंबेजोगाईचा टीचरचे पोरं 4, बरोबर आहे. प्रमोद महाजनचा भावाने त्याचं खून केलं, बरोबर आहे. तर आम्ही त्यांना का आतंकवादी बलात्कारी खुनी म्हणू का प्रवीणने. आणि गोपीनाथ मुंडेला महाजन कुटुंबातली त्यांची पोरगी दिलेली आहे, हा क्या नाही. आणि गोपीनाथ मुंडेला सुद्धा मारलं म्हणजे हे लोक किती क्रूर आहेत. मग बरं होते बरं, आतंकवादी म्हणजे हिटलरपेक्षा 200 पटीने. त्यानंतर जज लोयाला, बरोबर आहे, नागपूरला नेऊन मारलं, हा फडणवीस, बरोबर आहे. आहे काही टाईम मिळतोय. अरे हे एवढे आतंकवादी बसले आहेत, सुप्रीम कोर्टचे जज लोक, स्वतःच्या भावाची नाही, काही नाही. कारण हे सगळे आहेत ना, हे हिटलरच्या औलादी आहेत. 200 पटीने आतंकवादी देशद्रोही लोक आहेत हे सगळे बसलेले आणि राजकारण करणारे. आणि हे जे SC STचे आहे ना, हरामाचा पैसे कमवायचा धंदा, यांना झोडपून काढा. ग्रामपंचायत, नगर परिषद, त्यानंतर कॉर्पोरेटर ना आमदार खासदार, SC ST OBC गरीब मराठ्यांनो, ते ऑर्डर देतात. हे 4 पक्षात येत्या समाजात, कोणी देवाच्या नावाने भडकवतो, कोणी हिंदूच्या नावाने, कोणी मुसलमानच्या नावाने, कोणी मराठ्याच्या नावाने आणि कोणी OBCच्या नावाने. सगळ्यात अगोदर याला झोडपा, मनोज जरांगे पाटलाला. त्यानंतर बघा हेमंत करकरे, पूर्ण बॉम्बस्फोट, 92 बॉम्बस्फोट. कृष्ण आहे काढा ना, हां, याला मिश्रा, याला विचारा, मुश्रीफ साहेबांना पूर्ण हिस्ट्री लिहिलेली आहे. तोही ब्राह्मण होता. त्यानंतर नरेंद्र दाभोळकर 7 वाजता पानसरेला, बेंगलोरची माझ्या बहिणीला मारला त्याला गोळ्या घालून. आणि आज तुमच्याकडे काय राहिलं आहे? शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. 85 करोड तो म्हणतो 5 किलोनी. कोण आहेत तुम्ही? आत्मनिर्भर, बँकाच्या बँका लुटून चालल्या. शेतकरी हा देशद्रोही, बरोबर आहे. त्यानंतर ते बस आमची मणिपूरमध्ये हे आतंकवादी मुसलमान, आम्ही नक्षलवादी, ते देशद्रोही. आणि कोरडामध्ये करोडो लोकांना मारलं यांनी. आणि 23 डिसेंबरला यांनी बघा किती मोठं कारस्थान केलं आहे. 2 खासदाराने 2 पोरांना पाठवलं आणि सगळे आऊट झाले. आणि लोकांना चुत्या बनवतात. बघा नेटमध्ये असं कुठं ब्रह्मा पैदा झालं. आणि काय कानून केलं? म्हणजे इंग्रजांपेक्षा हार्ड कानून. जो कोणी बोलेल फायनान्शियली त्याला, पोलिसाला पॉवर दिला, त्याला जीवन मारा. परभणी आणि बीडचं उदाहरण बघा, त्या बिचाऱ्या सरपंचाची काय हालत केली. आणि त्यानंतर जो फायनान्शियल बोलल त्यालासुद्धा 9 महिने जेल. आणि गव्हर्नमेंट जेवढं बोलल त्याला तरी. आणि पूर्ण यांनी प्लॅनिंग केलं होतं डिक्टेटरशिप आणायचं. संसदसुद्धा बांधून ठेवलेली आहे. आणि त्याला दिलेलं आहे त्याच्या बापाचं होय, ह्या RSS यहुदींचं प्लेन 20,000 करोडचं. पण हाय बिरसा मुंडाचं रक्त आहे. द्या भडव्यांनो माझे उत्तर. अशा पद्धतीने हे करणार होते. तेव्हा मला सांगा, हे आर्य हत्यारे, हे निजामा मराठा आणि महाराष्ट्राचं इलेक्शन पूर्ण फ्रॉड झालं आहे की नाही? आम्ही का मॅथमॅटिक्स नाही शिकलो का? 3 आणि 2 5च होते ना? आहे का काही टॅली होते का? एखादी निघतो का? हा निजामी मराठा, जिजाऊ, संभाजी महाराज, तारा राणी, त्यानंतर अहिल्याबाई होळकर, हे यांचे दुश्मन आहेत. खरं आहे का खोटं आहे? आणि या लाता घालाय जरांगे पाटलाला. भडवा एक वेळेस म्हणतो मराठा आणि OBC, आता OBCसाठी. अरे भडव्या, तुला काय घेणं देणं आहे त्याच्यासर? तू आरक्षणसाठी निघाला असेल, भडव्या निघ की मग. आता त्या शरद पवारचं खालून चोखतेस आणि त्याची गांडी चाटतेस. भडव्या जरांगे पाटील, कोणाला मूर्ख बनवतोय असेल? भोसडीच्या तू शिव्या घालतो तुला आणि दंगा करायचा प्रयत्न करते. 3 वर्षाच्या पोलिसावर बलात्कार झाला, मेले होते का रे भोसडीच्यानं तुम्ही? आणि बायांना तुम्हाला शरम नाही आहे का? आणि तो दाढीवाला डॉक्टर अमोल कोल्हे आणि ती बाई सुप्रिया सुळे माझ्या याच्यावर आहे. सत्य आहे का? सत्य आहे. आणि ती म्हणते, एक जण म्हणते वेश्यावर्ष लक्षण, दुसरा म्हणतो माझा आहे लोक. आणि हा भडवा हा लाता मारतो म्हणते भोसडीच्या. 15 खापाडे नावाची पोरगी भांडे, त्याच्या पोरीचं 9 वर्षापूर्वी बलात्कार करून तुझ्या खिशात चाबीन मारलं त्याला. मी सांगतो, खरं आहे का खोटा विचार? तुमच्या पोरांच्या भविष्याचा मी नाही विचार केलं. आणि सगळे PhD घेतलेले महाराष्ट्रातले हे चमडी चोर आहेत. यांनी त्यांना शौकला कोणी तोंडात. आणि बुद्धाच्या नावाने मूर्ख बनवता. बुद्धाने सांगितलं आहे का कधी? त्याच्यानंतर संविधानाच्या नावाने. आणि जेवढे ह्या आहेत
बॉम्बसेपासून सगळ्या गांडी लावून बसता भाडव्यांनो. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम. बाबासाहेबांनी म्हटलंय, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकरा एकदम सिंहासारखा जगा आणि बाबासाहेब मला शिकल्या लोकांना धोका द्या. कांशीरामने म्हटलं, ऐसा भी वक्त साहब गोली खाटी का चमचा युग. चला दादानो, आजादी की तिसला, जय शिवराय, जय. मरेंगे मिटेंगे, ईवीएम को हटाएंगे, अपने स्वाभिमान के लिए